Oh
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेपा नटळी निर्धारी नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन पांडुरंगा प्रथम मन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वार करे संताची आजीने पंढरी सारखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातला विढाला वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा वैष्णवाचं लक्षण सांगणारा वैष्णवाचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात वैष्णव त्याला म्हणा कोणाला अवघी देवावरी माया वैष्णव तो जया एक। दुसरी गोष्ट सांगतात तन धन तृण जन अशी अवस्था ज्यांच्या जीवनात झाली त्यांना म्हणणं वैष्णव वैष्णव तो जया 2। तिसरी गोष्ट सांगतात पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी मरणासन्न अवस्था झाली तरी नियमापासून जो बाजूला होत नाही त्याला वैष्णव म्हणा 3। आणि चौथी गोष्ट सांगतात तुका म्हणे याती हो का तयाची भलती म्हणजे ज्यांना कोणत्याही जातीचं बंधन लागू पडत नाही त्यांना वैष्णव म्हणा 4। विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या सोलापूर नगरीमध्ये निराळी वस्तीमध्ये हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। परमादरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शिंदे यांच्या
75व्या वाढदिवसानिमित्त, याचा अर्थ अमृत महोत्सवानिमित्त, तथा या भागाचे राजकीय नेते आदरणीय मनोहर भाऊ सपाटे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त अशा दोन्ही गोष्टी या उत्सवामध्ये संमिश्र आहेत आणि या निमित्ताने हा 3 दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा। विठाला हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शिंदे यांना आपण सगळेजण पाहतो आहोत, ओळखतो आहोत, अनुभवतो आहोत। आपल्या आयुष्यामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये अखंड त्यांनी संप्रदायाची सेवा केली। वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सावताबाबा महाराज जांभळे यांची प्रकर्षाने आठवण या ठिकाणी होते। बाबांचा कृपा आशीर्वाद या घराच्या पाठीमागं आणि एकंदरीत या परिसरावर आणि परिवारावर अखंड पद्धतीने आज तागायत आहे। मुळातच सोलापूर ही नगरी जशी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली नगरी, तशी आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही नगरी आहे। या नगरीमध्ये अनेक महात्मे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, सध्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्यही करत आहेत। त्याच्यामध्ये सावताबाबांचं नाव अत्यंत आदराने घ्यावं लागतं। म्हणजे थोडंसं मी पुढे बोलेल, वारकरी संप्रदायाचा इतिहास सोलापूरचा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा सावताबाबांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही। इतकं मोठं काम बाबांचं, आणि बाबांचा कृपा आशीर्वाद या घराच्या पाठीमागं आहे। माझ्या सद्भाग्याने हरिभक्तीपरायण बापू या ठिकाणी उपस्थित आहे। सोलापूरमधलं इंगळे महाराज आणि इंगळे बापू हे नाव एक अत्यंत श्रद्धेचं नाव, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण श्रद्धेय निळोबा महाराज स्वतः टाळ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत। मला दत्तात्रय महाराज तुमचं काय भाग्य आहे मला माहीत नाही, परंतु एरवी मी आणि दादा घरात सुद्धा लवकर भेटत नाही, पण दोघंही इथं तुमच्या ठिकाणी आहोत, हे विशेष आहे खरंच। बऱ्याच वेळेला आता एवढी कार्यक्रमाच्या अलीकडल्या काळामध्ये व्यस्तता आहे की दादा मला कधी कधी फोन करून म्हणतात, तुझी तारीख रिकामी आहे का भेटायला, असं म्हणतात मला। कीर्तनाला नाही पण भेटायला तुझी तारीख रिकामी आहे का। परंतु काहीतरी दत्तात्रय महाराज आपल्या घराचे आणि विशेष करून गणेशचे काहीतरी आमच्या घराशी एक फार मोठं जिव्हाळ्याचं आणि ऋणानुबंध असल्यामुळे मी कीर्तन सेवेकरिता तर येणारच होतो, परंतु पुढं मुंबईला प्रवास असल्यामुळे दादा मला म्हटले की पुन्हा नंतर रात्री 10-11 वाजता येण्यापेक्षा मी पण तुझ्याबरोबर येतो म्हटले। खरं तर एखाद्या घरामध्ये आपणही जाऊ, आणि तसा दत्तात्रय महाराज किंवा या घराचा जरी फारसा परिचय दादांना नसला तरी गणेशची ओळख आणि गणेशचा परिचय अखंड दादांना असल्यामुळे दादा म्हटले गणेशच्या घरचा कार्यक्रम काय आणि आपल्या घरचा कार्यक्रम काय, चल म्हटले आपण मिळून जाऊ। म्हणजे ही एक या घरावर असलेली प्रेमाची पाझर दादांची दिसून येते। दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत। म्हणजे माझ्या आयुष्यातली फार कमी कीर्तन आहेत की जी दादांच्या उपस्थितीत होतात। आज सोलापूरमध्ये ते एक कीर्तन होत आहे, त्यामुळे दादांची प्रमुख उपस्थिती, त्यांचा आशीर्वाद, बापूसारखं एक व्यक्तिमत्व, दादांची आणि बापूंची जुनी मैत्री। दादा इकडे आहेत आमच्या दोघांची। त्यांनी मला आल्या विचारलं, मी आलोय आणि मला विचारतात दादा कुठे आहेत, किती गंमत आहे बघा। मी म्हटलं मी आलोय की नाही, तुम्ही आलाय हो, दादा कुठे आहेत। याचा अर्थ ही जुनी मंडळी फार जवळजवळ 50-1 वर्षापासूनचा ऋणानुबंध दादांचा आणि बापूंचा इथं आहे। त्यामुळे अशी विविध संप्रदायामध्ये परंतु विविध क्षेत्रातून काम करणारी सगळीच आदरणीय मंडळी इथं उपस्थित आहे। विशेष करून आमचं जे अखिल भारतीय वारकरी मंडळ जे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काम करत आहे त्याचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कोकिटकर महाराजांना मी अनेक वेळेला त्यांना पाहतोय, ऐकतोय। साहेब आपण स्वतः टाळ घेऊन इथं उपस्थित आहात। मी तर अनेक वेळेला म्हणत असतो, म्हणजे प्रशासकीय सेवेमधली माणसं संप्रदायामध्ये सुद्धा येऊन संप्रदायाचा आनंद घेतात, याच्यामध्ये संप्रदाय किती वैभवशाली आहे हे त्याच्यातून लक्षात येतात। त्यामुळे साहेबही इथं उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या चरणी आरंभी मी नतमस्तक होतो। माझ्या दिलेल्या वेळेमध्ये या अभंगाचा विचार करण्याचं कारण असं आहे, महाराजांचा अमृत महोत्सव आहे। महाराजांकडे पाहताना मला एकच वाटतं,
वैष्णव कसा असावा तर दत्तात्रय महाराजांसारखा असावा. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वैष्णवाचा विचार केलाय. मुळात वैष्णव वैष्णव हा शब्द जरी ऐकायला सोपा वाटत असला तरी वैष्णव हा शब्द फक्त क्रियेच्या अनुषंगाने घ्यायचा नाहीये. वैष्णव हा शब्द तत्वाच्या अनुषंगाने घ्यायचा आहे. वैष्णव हे एक तत्व आहे. मी पुढे बोलतो ऐका. वैष्णव ही व्यक्ती नाही तर वैष्णव हे तत्व आहे. मी आवर्जून हा मुद्दा मांडतो. याचं कारण आहे, व्यक्ती म्हटलं की गुणदोषाचा विचार आहे, पण तत्व म्हटलं की गुणदोषाचा विचार नाही. व्यक्तीमध्ये गुणदोष असतो. जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जातो किंवा व्यक्तीच्या जवळ जातो, जरा पुढे बोलू, आम्ही बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीकडे गुण पाहून जातो आणि काही दिवसानंतर त्याच्या दोषाची चर्चा करतो. हे किती विशेष आहे. एखाद्याला विचारलं का हो तुम्ही अलीकडल्या काळात फार त्यांच्याबरोबर असता, अहो तुम्हाला माहीत नाही महाराज ते किती गुणवान आहेत, आणि दुसऱ्या वर्षी म्हणतात महाराज उगीच त्या महाराजाच्या नादी लागतो. म्हणजे गुण पाहून जाता आणि दोषाची चर्चा करता. हे व्यक्तीच्या बाबतीत होतं. पण असं कधी घडलं का आपण एका वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो आणि त्याच्या दोषांची चर्चा आपल्याकडून घडली? असं कधी होत नाही. ज्ञानोबांच्या सहवासात गेलो आणि त्यांचा दोष आम्हाला दिसला, कधी शक्य आहे? तुकोबारांच्या सहवासात गेलो आम्ही आणि त्यांचा आम्हाला दोष दिसला, कधी शक्य? ऐका, गुण आणि दोष याच्या पलीकडे जे पोहोचलेले असतात ते वैष्णव असतात, आणि गुण आणि दोष याच्यामध्ये जो अडकलेला असतो तो माणूस असतो. विठ्ठल तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर द्वैताच्या पलीकडे जे आहे ते वैष्णव आहेत, आणि द्वैतामध्ये जो आहे तो माणूस आहे. द्वैत नामद्वंद्व. थोडं आणखी पुढे बोलतो मी. तत्व आणि व्यक्ती हा शब्द का वापरायला लागलो? तत्व म्हटलं की तिथं द्वैत नसतं. तत्व म्हटलं की तिथं गुणदोष नाही. तत्व त्याचं कारण सांगतो. ऐका, त्याचं कारण सांगतो. तत्व हे जन्मतही नाही, त्यामुळे मरायचा विषयच येत नाही. तत्व म्हटलं की ती अविनाशी असते. आपल्याला गीतेतला शब्द ऐकायचा झाला तर न जायते म्रियते वा कदाचित. गीता आम्हाला सांगते आत्मतत्व. आत्म्याच्या संबंधाने शब्द काय? आत्मतत्व. परमात्मा तत्व. जाऊ द्या, हे जरा वेदांतातले अवघड शब्द वाटत असले, मी हरिपाठातला साधा सोपा एक अभंग सांगतो. नामाच्या बाबतीत सुद्धा ज्ञानोबा सांगतात, एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व. नामाच्या संबंधाने सुद्धा ज्ञानोबा तत्व म्हणतात. आत्म्याच्या संबंधाने गीता तत्व म्हणते. याचं कारण असं आहे, ज्याचा कधी नाश होत नाही त्याचं नाव आहे तत्व. विठ्ठल जरा आणखी थोडं पुढे बोलतो. आकाराचा नाश होत असतो, निराकाराचा कधीही नाश नसतो. आकार म्हटलं की ते नाशवान आहे. तुकोबारांचे शब्द ऐकायचे झाले तर अवघाची आकार ग्रासी येला काळे, एकची निराळे हरीचे नाव. तुकोबाराय म्हणतात अवघाची आकार ग्रासी येला काळे, एकची निराळे हरीचे नाम. किंवा रोज आपण एक अभंग बोलतो, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मला कधी कधी तुकोबारांच्या अभंगाचा अभ्यास करताना फार आश्चर्य वाटतं. म्हणजे आयुष्य खातो काळ इथपर्यंत ठीक आहे हो, पण त्याच्याकरता सावधान हा शब्द किती महत्वाचा वापरला. आयुष्य खातो काळ. हे आयुष्य काळ खातो म्हणजे काय करतं? आपल्याला रोजचं काकड्यातलं प्रमाण घेऊन जायचं झालं तर आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. द्रुपद फार गोड आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयेरे पिशून, सर्व मिथ्या घे जाणून, शरण रिघा देवासी. काय करा कुठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. किती गोड काकडा आम्हाला रोज सांगितला जातो. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य निघालंय. काळ जपत असे महाजप हे काळ करायला लागलाय. मग याच्यातून वाचायचं असेल काय करा? स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. इथला स्वहित
या शब्दाचा अर्थ आहे स्वनाम आत्मा आणि आत्मतत्वाच्या हिताचा घोर वहा किंवा आत्मतत्वाच्या हितामध्ये जे आहेत त्यांचं नाव वैष्णव. विठ्ठल हे थोडं तत्वज्ञानाच्या कसोटीवर जर फार अवघड वाटत असेल तर मी एक नामदेव यांचा अभंग सांगतो. नामदेव यांनी किती गोड वर्णन केलंय पहा. नामदेव यांना विचारलं कोणाला वैष्णव म्हणायचं. बरं हा प्रश्न तरी का पडला? कारण अलीकडल्या काळात वैष्णव म्हणून घेणारे पुष्कळ आहेत म्हणून पडला. बरोबर, कोणाला वैष्णव म्हणायचं हा प्रश्न का पडला? अलीकडल्या काळात वैष्णव म्हणून घेणारे खूप आहेत. मला तर असं वाटायला लागलं की तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वैष्णवाचं लक्षण सांगितलं, कारण तुकाराम महाराजांना माहीत होतं भविष्यामध्ये वैष्णव म्हणून घेणारे पुष्कळ जन्माला येतील, मग खरं वैष्णवाचं लक्षण काय आहे हे आत्ताच सांगून ठेवावं असं तुकाराम महाराजांना वाटलं असेल. मला वाटतं की अलीकडल्या काळात जर कोणी आपल्याला विचारलं वैष्णव म्हणजे कोण, तर याला आधार म्हणजे हा अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं धाडस करून पुढे बोलतो. जर पुढच्या 10-5 पिढ्यांनी जर आपल्याला विचारलं कीर्तनकार म्हणजे कोण, हे आता आपल्याला लिहून ठेवायची वेळ आहे. आता अलीकडल्या काळामध्ये आपल्याला लिहून ठेवायची वेळ आहे. जसं तुकाराम महाराजांना वाटत होतं कोणी वैष्णव म्हणेल, तसं अलीकडे आम्हाला वाटायला लागले कोणी कीर्तनकार म्हणेल. विठ्ठल विठ्ठल. थोडा नामदेवांचे शब्द स्पष्ट आहे पण फार गोड आहे. नामदेव सांगतात एखादा गायन करायला लागला तर त्याला वैष्णव म्हणायचं का? नामदेवराय बोलतात नाही, गायन करीशी तरी गुणीजनची होशी परी वैष्णव न होशी अरे जन. एखादा गायन करायला लागला, फार चांगली त्याची रागदारी आहे, फार चांगलं त्याला ते आरोह अवरोह सगळं जमतंय, अगदी चालीमध्येच नोटिशन म्हणायला लागला, काही हरकत नाही. एखादा फार मोठा गायक आहे, काही हरकत नाही. पण नामदेवराय म्हणतात सुंदर गायन जरी करत असला, वेगवेगळे राग म्हणत असला, अगदी त्याच्या राग ऐकण्याच्या त्या गायनाने आपलं मन प्रसन्न जरी होत असलं तरी तो वैष्णवच आहे असं मात्र अजिबात म्हणता येणार नाही. त्याला फार फार तर एक काम करा, गुणीजन म्हणा किंवा आपल्याकडले शब्द आहे गुणवान. कीर्तनाला कोणाला बोलवा? कलाकाराला बोलवा म्हणतात, टाळकऱ्याला नाही. आता याला माहित आहे तिकडल्या भागामध्ये शब्द असे आहेत आपल्या पुणे परिसरामध्ये, कीर्तनाला कोणाला बोलवायचं? कलाकार. आता हे कलाकार आहेत होय. कीर्तनाला टाळकरी वादक असावेत का कलाकार असावेत? कलाकार हा शब्द संप्रदायातला नाही, कलाकार हा शब्द नाट्यशास्त्रातला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एखादा गायन करत असेल तर नामदेवराय म्हणतात गुणीजनाची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. बर, कुणीतरी विचारलं, समजा एखादा कीर्तन करायला लागला त्याला तरी वैष्णव म्हणा. गायकाचं सोडा, कीर्तन करायला तरी. नामदेवराय एवढे स्पष्ट बोलतात. नामदेवराय सांगतात कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. त्याला कथाकार म्हणा किंवा कीर्तनकार म्हणा. त्याला काय म्हणा? कीर्तनकार. वैकुंठशी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगायचे. पूर्वीच्या काळामध्ये पत्रिका छापलेल्या नसायच्या. आता जुन्या काळात तुमच्या काळात पत्रिकाच नव्हत्या, पत्रिका नव्हत्या. आणि जरी असल्या तरी त्याच्यामध्ये नावं अशी असायची, कीर्तन सेवा ज्यांची आहे त्याची नावं दिलेली. कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा, मृदंग सेवा, अन्नदान सेवा. बघा तुम्ही सगळ्या गोष्टीला सेवा शब्द होता. आता कीर्तन सेवा असा शब्द नाही, कीर्तनकार असा शब्द आहे. पत्रिकेत काय असतो? कीर्तनकार. वैकुंठवासी जगन्नाथांना म्हणायचे, बहुतेक हा कार मध्ये यायला लागला, कीर्तनकार, कार म्हणायला लागले असं आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात कीर्तन करायला लागल्यानंतर कीर्तनकार होईल, कथे करीची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. बरं, थोडं पुढे बोलायला लागले. कोणीतरी सांगितलं, बरं पुराण सांगणाऱ्याबद्दल नामदेवराय बोलायला लागले, पुराण सांगसी तरी पुराणिकची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. कोणीतरी म्हटलं बरं जाऊ द्या हो, तीर्थयात्रा घेऊन जाणारे अलीकडे फार झालेत. आता अलीकडल्या काळामध्ये यात्रा घेऊन जाणाऱ्यांची संख्या फार झाली. आमच्या एका महाराजांनी त्यांना म्हटलं हे ट्रिपाचार्य. कृष्ण हा शब्द चांगला आहे बघा. आता जसा मृदंगाचार्य ना तसे हे ट्रिपा घेऊन जाणारे ट्रिपाचार्य असं म्हटलं. काही काही एका महाराजांनी तर फार गमतीचा शब्द वापरला. म्हणला ते महाराज कसे आहेत? ते म्हटले ते वर्णनाचार्य आहेत, कारण ते वर्णन फार करतात म्हटले कोणाचेही. अलीकडल्या काळात त्या त्या क्षेत्रातले आचार्य पुष्कळ झाले. तसं एखादा तीर्थयात्रेला निघाला तर काय म्हणायचं? नामदेवरायांचे शब्द ऐका. नामदेवराय बोलतात
तीर्थयात्रा करीशी तरी कापडीची होशी परी वैष्णव न होशी हरी. ऐका, त्याला तीर्थकार म्हणा, कापडी, कापडी या शब्दाचा अर्थ तीर्थयात्रे करू, त्याला कापडीची होशी परी वैष्णव होशी हरी जन. थोडस वेदोक्त पद्धतीने प्रश्न विचारला. यज्ञ करणाऱ्याला वैष्णव म्हणायचं का? नामदेवराय म्हणायला लागले, यज्ञ करीशी तरी याज्ञिकाची होशी परी वैष्णव न होशी हरी जना. काय काय नामदेवराय गायकाला वैष्णव म्हणायला तयार नाही, नामदेवराय कीर्तनकाराला वैष्णव म्हणायला तयार नाही, नामदेवराय पुराण सांगणाऱ्याला वैष्णव म्हणायला तयार नाही, नामदेवराय यज्ञ करणाऱ्याला वैष्णव म्हणायला तयार नाहीत, नामदेवराय तीर्थयात्रा करणाऱ्याला वैष्णव म्हणायला तयार नाहीत. मग नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय तुम्ही कोणाला वैष्णव म्हणाल? नामदेवरायांनी सांगितलं, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसी अरे जना. विठाला नामदेवराय सांगतात, भगवंताचं जो नामस्मरण करतोय, केशवाचे नाम घेसी असा जो कोण असेल त्यालाच वैष्णव म्हणेल, मी अन्य कोणालाही वैष्णव म्हणायला तयार नाही, असं नामदेवरायांची भाषा आहे. थोडंसं वेगळी आणखीन एक सांगतो. आपल्याकडे एक वेगळं आणखीन एक चिंतन करता येईल. तत्वज्ञानाने असं चिंतन केलंय, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी त्या व्यक्तीचा असलेला जो असाधारण धर्म आहे ते त्या व्यक्तीचं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने लक्ष नसतं. वाक्य जरा अवघड वाटेल पण ऐका. व्यक्तीच्या ठिकाणी असलेला त्याचा असाधारण जो धर्म आहे तो त्या व्यक्तीचं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने लक्ष नसतं. मी साधारण धर्म वेगळा आणि असाधारण धर्म वेगळा. साधारण या शब्दाचा अर्थ आहे जे सगळ्यामध्ये असतं त्याला साधारण म्हणायचं, आणि जे काहींच्याच ठिकाणी असतं त्याला असाधारण म्हणायचं. ज्या पद्धतीने हा घट आहे हे साधारण वर्णन आहे, पण हा घट पांढरा आहे हे असाधारण वर्णन आहे. हा घट आहे, थोडक्यात ज्याचं वर्णन विशेषणाने केलं जातं त्याला असाधारण म्हणा, आणि ज्याचं वर्णन केवळ विशेषाचं केलं जातं त्याला साधारण म्हणा. विठ्ठल विठ्ठल. या दृष्टीने एक प्रमाण देतो. कुणीतरी विचारलं तुकाराम महाराजांना, वैष्णव कुणाला म्हणायचं? ते म्हटले, वैष्णवाचा धर्मशोध म्हणजे वैष्णव कळेल. काय धर्म आहे? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदा भेद वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. तुकाराम महाराज सांगतात, वैष्णव कुणाला म्हणायचं? विष्णुमय जग अशी अवस्था ज्यांची झालेली आहे त्यांना म्हणायचं वैष्णव. ऐका, मी आतापर्यंत दोन विचार सांगितले. मगाशी मी नामदेवरायांचं प्रमाण दिलं, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वैष्णव होसे हरी जना. आता मी तुकाराम महाराजांनीच केलेला एक वैष्णव शब्दाचा विचार सांगतोय. विष्णुमय जग अशी स्थिती ज्यांची आहे त्याला वैष्णव म्हणा. जरा ऐकायला पुन्हा एकदा विस्तार करतो. विष्णुमय जग हा मय शब्द आहे का नाही, तो खूप महत्वाचा आहे. मय मयट या प्रत्ययाचे जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी 3 अर्थ केलेले आहेत: विकारार्थी, प्राचुर्यार्थी आणि स्वरूपार्थी. मला तो सगळा वेदांत सांगण्यात जरी वेळ घालवायची नसली तरी मला एक उत्तर देऊन पुढे जायचं आहे. विष्णुमय जग या शब्दाचा अर्थ आहे विष्णू स्वरूप जग अशी अवस्था ज्यांची झालेली आहे त्याला म्हणायचं वैष्णव. विष्णू स्वरूप जग याचा अर्थ चराचरामध्ये भरलेला तो आहे असं ज्यांना वाटतं त्यांना म्हणायचंय वैष्णव. कळण्याकरता काही उदाहरणं देतो आणि काही प्रमाण देतो. ऐका, नामदेवराय कुत्र्यामध्ये देव पाहतात, सगळ्यांना प्रसिद्ध आहे. ज्ञानोबाराय रेड्यामध्ये देव पाहतात. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबाराय रेड्यामध्ये. एकनाथ महाराज गाढवामध्ये देव पाहतात, सगळ्यांना कथा माहिती. तुकाराम महाराज पाखरामध्ये देव पाहतात. तुकोबरायांचे शब्द आहे का, अवघी भूते साम्य आली देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कोपीचा. असं सांगतात की तुकाराम महाराज शेतात निघाले,
आणि जात असताना ते शेतामध्ये असलेली जी कणसावरची पाखरं आहेत ती पाखरं उडून गेली. पाखरं उडून गेली. महाराजांना वाईट वाटायला लागलं. कोणीतरी विचारलं, का हो महाराज काय झालं? त्यातलं काही नाही, ही पाखरं मला पाहून उडून जातात, म्हणजे ही पाखरं मला घाबरतात, ही पाखरं मला घाबरतात, याचा अर्थ या पाखरांना माझी भीती वाटते, या पाखरांना माझी भीती वाटते. याचा अर्थ भीतीचा जन्म हा भेदातून होत असतो. वेदांताचा नियम आहे, भयाची निर्मिती ही भेदातून होत असते. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणखीन भेद आहे. ज्या अर्थी ते मला घाबरतात ना, मला पाहून ही पाखरं उडून जातात. तुकाराम महाराजांना पाहून पाखरं उडून गेली, पाखरं उडून गेली, पक्षी उडून गेले. तुकाराम महाराजांना पाहून पक्षी उडून गेले. मी पक्ष उडून गेले असं म्हणत नाही, पक्षी उडून गेले. तुकाराम महाराजांना पाहून हे पाखरं ही पक्षी उडून गेले. महाराजांना वाईट वाटायला लागलं. का? महाराज म्हणतात, त्या अर्थी हे मला पाहून घाबरतात, त्या अर्थी माझ्यात आणि त्यांच्यात भेद आहे. मला कधी समाधान वाटेल? अवघी भूते साम्य आली देखील या काही विश्वास तो खरा मग पांडुरंग कृतीचा. तुकाराम महाराज सांगतात, या पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये, या पाखरांमध्ये आणि माझ्यामध्ये भेद राहू नये. अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हा मी ओळखेल की माझ्यावर नक्की देवाची कृपा झालेली आहे, कारण ही पाखरं सुद्धा मला आता घाबरत नाहीत. आणि का थोडं पुढं बोलतो आता. असं सांगतात गमतीने की तुकाराम महाराज घरातून निघाल्यानंतर कुणीतरी एक जण तुकाराम महाराजांना भेटले आणि भेटला आणि महाराज थांबा थांबा थांबा, काम आहे माझं. महाराज थांब. महाराज म्हणते, का रे बाबा? नाही नाही, माझं काम आहे तुमच्याकडे. काम आहे म्हटल्याबरोबर महाराजांना हसू यायला लागलं. त्या माणसाने विचारलं, का महाराज का हसायला लागलं? त्यांनी काही नाही, माझ्याकडं काम आहे असं म्हटल्यामुळे हसू यायला लागलं. याचं कारण आहे, अख्ख्या देहूतली लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही, तू काय काम काढलं म्हटलं माझ्याकडे. सगळे म्हणतात, घरात ते सुद्धा म्हणायला लागले हे काही कामाचं नाही आता असं म्हणायला लागले. आणि तू काय काम काढलं माझ्याकडे? ऐका, त्या माणसाने सांगितलं, काही नाही महाराज, माझं काम एवढं आहे, तुम्ही माझ्या शेतात यावं, भजन करावं आणि ते भजन मी ऐकावं, एवढंच काम आहे. महाराज पुन्हा हसायला लागले. त्यांनी विचारलं, काय झालं असायला? त्यातलं काही नाही, मला जे काम येत आहे तेच तू सांगितलं, हे बरं केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. तू मला शेतात बोलून काय सांगायला लागलाय? भजन करायला. मला त्याच्याशिवाय दुसरं काही येत नाही. तू जर मला शेतात आणून दुसरं काही सांगितलं असतं तर मला येत नाही. मला भजनाशिवाय दुसरं काही येत नाही, मला तेच काम सांगितलं, बरं झालं, येतो म्हटलं. ऐका जरा पुढे. तो पुढे गेला आणि परत माघारी आला. तो म्हटला, महाराज पण येताना ते टाळ पकवास विना घेऊन या बरं, तुमचं तुमचं घेऊन या. हे तुमचं तुमचं कळालं का? आम्हाला सुद्धा काही काही वेळेला आता जे फोन करून तारखा देतात का नाही, त्यातल्या त्यात ही वर्ष श्राद्धाची कीर्तन फार गमतीची बघा, ती सकाळच्या वेळेला असतात आणि मग फोनवर तारीख देतात आणि आम्हाला म्हणतात, महाराज तुमचं कीर्तन. म्हटलं बरं, पण ते तुम्ही तुमचे टाळकरी हे एकाने तर मला शब्द इतका विचित्र, आता दादा आणि बापू आहेत पण कसं बोलू कोणाच ठाऊक, यांना ते ऐकायची सवय नाही. पण एकाने तर मला सांगितलं, महाराज तुम्हाला गुत्त कीर्तन, गुत्त असतं हे गुत्त आहे. मला त्यांनी सांगितलं, हे सगळं तुमच्या, तुम्ही टाळ तुम्हीच घेऊन यायचे, टाळकरी तुम्हीच घेऊन यायचे, पकवाज तुम्हीच घेऊन यायचा, पकवाजा तुम्हीच घेऊन यायचा. मी म्हटलं, ऐकणारी तरी तुझी आहे ती का आम्हीच घेऊन यायची? अलीकडच्या काळामध्ये आपण कीर्तन तरी काम करतोय, कशा करता करतोय. अलीकडे काय झालंय, ही कीर्तन नावाची संहिता इतकी स्वस्त झाली माणसाला, माणूस कशालाही कीर्तन करायला लागला. आणि एक तत्वज्ञानातला नियम जे या मोठ्या मंडळीकडून ऐकलेला आहे तेवढा सांगतो. नियम असा आहे, क्वांटिटी वाढली की क्वालिटी घसरते. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन कोणत्या निमित्ताने करावं, कीर्तन कोणी करावं, कीर्तनामध्ये काय विषय असावे, कीर्तनामध्ये रंग कोणता असावा आणि कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या अंतःकरणातली आणि श्रोत्यांच्या अंतःकरणातली भावना काय असावी, या सगळ्यावर कीर्तनाचा रंग असतो. महाराज तेथे असे देवोभा ऐसी समचरणाची शोभा, ही श्रद्धा आहे कीर्तनाची. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज ते टाळ पकवास सगळं घेऊन या. महाराज म्हणते, काही काळजी करू नको, घेऊन येतो. झालं, तो गेला. गावामध्ये बातमी कळाली, तुकाराम महाराजांनी बोलवलं, शेतात बोलवलं, भजन ठेवलं. हा भजन ऐकणार. गावातली काही शहाणी माणसं त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हणायला लागली, का रे काही तुला कळालं, काही वेळ लागलं? म्हणले, का कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागला? तुकाराम महाराजांना आपल्या घरी बोलवलं, शेतात भजन करायला लागला. म्हटले, हो. कशाला लागलात? म्हटले, तुला माहित नाही का तुकाराम महाराजांच्या नादीत जी लागली, त्यांचं वाटोळं झालं, कळत नाही तुला? सगळं बोलणं यांचं ऐकून घेतलं. ऐकून झाल्यानंतर त्याने एक प्रश्न केला, झालं का तुमचं बोलून? तो म्हटलं, ऐका,
मी तुकाराम महाराजांना माझ्या शेतात भजनाला का बोलवलं त्याचं कारण आहे. मला सध्या शेतामध्ये पाखरं राखण करण्याकरता एका गड्याची गरज आहे. कळलं का आता ह्याची सुरुवात मला एक गडी पाहिजे. मी तुकाराम महाराजांना शेतात बोलवलं म्हणजे टाळ पकवाज घेऊन बोलवलं. महाराज मोठ्याने भजन करणार, टाळाचा आवाज येणार, पकवाजाचा आवाज येणार. टाळाचा आवाज आला की शेतातली पाखरं उडून जाणार. टाळाचा आवाज आल्यानंतर पाखरं थांबतील का? अहो टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली, पाखराचं काय घेऊन बसतात. माणसं सुद्धा म्हणतात यांचं झाल्यावरच गल्लीत जाऊ, हो द्या आता ह्यांचं. बरोबर आहे, वस्तीमध्ये काहीतरी चालू आहे ह्यांचं, हो द्या ह्यांचं झाल्यावर जाऊ. माणसं असं असतं. म्हणून महाराजांना मी शेतामध्ये बोलवलं, कारण महाराज भजन करणार, पाखरं उडून जाणार, म्हणजे माझं काम होणार आणि त्यांचं भजन होणार. अरे वा हुशार आहेस. हो म्हटलं. दुसऱ्या दिवशी असा कट्टा केलेला होता. महाराज त्याच्यावर येऊन बसले, विना घेतला. आता महाराजांचं भजन ते काय आपल्यासारख्याचं भजन होतं का? तुकोबरायांचं भजन इतक्या गोड स्वरामध्ये ते सुरू झालं. भजन एवढं गोड होतं तुम्हाला सांगू, त्या शेतामध्ये असलेली कणसावरची जी पाखरं आहे ती पाखरं तर भजन ऐकतच होती, पण भजन इतकं गोड दुसऱ्याच्या शेतात ती पाखरं उठून याच्या शेतात येऊन बसायला. आणि महाराजांनी त्या सगळ्या पाखरांकडे बघावं, म्हणावं सर्वात्मकपण माझे हिरोनी तो कोण, चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे. अशी ज्यांची अवस्था झाली त्यांना म्हणावं विठ्ठल. दोन अर्थ माझे झाले. एक तर नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी हरिजना. दुसरं विष्णुमय जग त्यालाच वैष्णव म्हणा. या दोनही विचारानंतर कोणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं असेल आणि महाराजांना म्हणत असेल, महाराज याही पेक्षा सोपं आम्हाला काहीतरी वैष्णवाचं लक्षण सांगा. का असा प्रश्न पडला? बाकीची लक्षणं आम्हाला माहिती आहे. कपाळाला गंध असावा, गळ्यात माळ असावी, पंढरीची वारी असावी, हे सगळं माहित आहे. गोपीचंदन मुद्रा धरणी आम्हा वैष्णवा महाराजांची प्रमाणे कपाळाला गंध असावा त्याला वैष्णव म्हणा. मी अनेकदा गमतीने सांगत असतो, वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा. माझं पहिलं वाक्य ऐका, वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा. पण माझं दुसरं वाक्य ऐका, ज्याच्या ज्याच्या कपाळाला गंध तो वारकरी असं अजिबात नाही. कळलं का आता हे बोलणं? वारकऱ्याच्या कपाळाला गंध असावा हे मान्य आहे, पण कपाळाला गंध आहे म्हटलं की तो वारकरी असं मात्र लक्षण होत नाही. कारण चंद्रभागेच्या अळवंटामध्ये चोराच्याच कपाळाला जास्त गंध असतो, कसं काय वारकरी म्हणता? बऱ्याचदा असं करतो. मग आम्हाला वारकऱ्याचं काही वैष्णवाचं काहीतरी विशेष लक्षण सांगा. काहीतरी असं लक्षण सांगा की जे लक्षण पाहिल्याबरोबर आम्हाला त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येईल. कोण आहे वैष्णव? तुकाराम महाराजांनी त्याचं जे लक्षण सांगितलं अभंगाचं, वैष्णव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी लक्षण केलं. कोणाला वैष्णव म्हणा? अवघी देवावरी माया वैष्णवतो जया. मला ह्या तीन शब्दांकडे जरा विशेषाने लक्ष द्यायचं आहे. बारीक आहे का? अवघी, देवावरी आणि माया. देवावरी, अवघी, माया. हे माया या शब्दाचा अर्थ काय? गुरुनाम गुरु रघुनाथ महाराज परवणीकर गुरुजी एक वाक्य सांगायचे. आता गुरुजींना तुम्ही पाहिलं,
म्हणजे जुनी रंगणाची जुनी मंडळी आपण अलीकडल्या मुलांनी काही बघितलेलं नाही, पण मी त्यांची काही पुस्तकं वाचतो. गुरुजी असं म्हणायचे, वेदांत्याची माया वेगळी, प्रापंचिकाची माया वेगळी, आणि वारकऱ्याची माया वेगळी, अशी कोठी करायची. अघटित घटना पटीयसी सहा माया, याला वेदांत्याची माया म्हणा. अनात्म संसारावर असलेलं सामान्य प्रेम, याला प्रापंचिकाची माया म्हणा. आणि भगवंतावर असलेलं निस्सीम निष्काम प्रेम, याला वारकऱ्याची माया म्हणा. विठ्ठल माया. माया या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. हे प्रेम तीन पद्धतीचं. ऐका, एक वात्सल्य प्रेम आहे, दुसरं सख्य प्रेम आहे, आणि तिसरं निष्काम प्रेम आहे. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे याला वात्सल्य प्रेम म्हणा. दोन मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम आहे याला सख्य प्रेम म्हणा. आणि देव आणि भक्तामध्ये असलेलं जे प्रेम आहे याला निष्काम प्रेम म्हणा किंवा परमप्रेम म्हणा. मी आपल्याला त्याची उदाहरणं देईन. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हणा. मी याची दोन उदाहरणं देतो. माझ्या माहितीप्रमाणे आपण सोलापूरमधली मंडळी ही अनेक पुस्तकांचं वाचन करणारी मंडळी आहे. जशी सोलापूर ही नगरी ऐतिहासिक आहे, आध्यात्मिक आहे, तशी साहित्यिक आहे. या सोलापूर नगरीने अनेक साहित्य मराठी साहित्याला दिलेले आहे. अनेकांची नावं घ्यायला गेलो पुष्कळ वेळ जाईल, परंतु निर्मल कुमार फडकुले सरांचं नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्यक्ष ऐकलेली आपण त्यांना मंडळी आहोत. दत्ता हलसगीकरांसारखं एक फार मोठं नाव याच सोलापूरमधून पुढे येतं. कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हे जरी अन्य भाषिक असले तरी सोलापूर आणि सोलापूरच्या माध्यमातून साहित्यावर केलेले त्यांनी काम हे वाखाणण्याजोगं आहे. अशी अनेक नावं मला सांगता येतील. मला आपल्याला आणखीन एक नाव सांगायचं आहे. काही अवंतर पुस्तकं जर आपण वाचत असाल तर साने गुरुजींचं एक श्यामची आई नावाचं पुस्तक कधी वाचण्यात आलं असेल तर पहा. त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे. काही नाही, उदाहरण सगळ्यांना माहीत असेल. काय झालं म्हणे, लहानपणी श्याम म्हणजे साने गुरुजी स्नान करण्याकरता गेले आणि आंघोळ करून बाहेर येताना त्यांनी आईला सांगितलं, अगं आई, मी आंघोळ केली आहे, मला बाहेर यायचं आहे, पण माझे पाय घाण होतील, काहीतरी खाली हंतर ना. आईने इकडं तिकडं काही बघितलं नाही, आपल्या साडीचा पदर त्याच्या पायाखाली धरला. श्यामनी त्या पदरावर पाय ठेवले, आत आले. आल्याबरोबर श्यामच्या आईने म्हणजे साने गुरुजींच्या आईने एकच वाक्य सांगितलं, बाळश्याम, जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. एवढंच करा. कारण तुम्हाला पुढं बोलू, पायाची घाण काढणारी साबणं बाजारात पुष्कळ आहेत. पायाची घाण काढणारी साबणं बाजारात पुष्कळ आहेत, पण मनाची घाण काढणारं साबण एकच आहे, त्याचं नाव अध्यात्म. विठ्ठल विठ्ठल. मला याला म्हणायचंय वात्सल्य. एक आणखीन एक विचार सांग. काय झालं, सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान राहत असताना 12 वर्षाचं अध्ययन झाल्यानंतर निघत असताना सगळेजण पाया पडायला लागले. त्याच्यामध्ये रांगेमध्ये भगवानही उभे राहिले. प्रत्येकाला सांदीपानी ऋषी आशीर्वाद द्यायचे, यशस्वी भव, विजयी भव, धनवान भव, प्रत्येकाला आशीर्वाद चालू. त्या रांगेमध्ये भगवान होते. भगवान का पाया पडले. सांदीपानी ऋषींनी असा हात केला, असा हात वर करून आशीर्वाद देणार. तेवढ्यामध्ये सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं, अरे मी ज्याला आशीर्वाद द्यायला निघालो तो परमात्मा. पुढे वर घेतलेला हात माघारी घेतला. भगवंतांनी सांगितलं, गुरुजी आशीर्वाद द्या ना, मी पाया पडलोय, आशीर्वाद द्या. गुरुजींनी म्हणजे सांदीपानी ऋषींनी सांगितलं, अरे कृष्णा, तुला काय आशीर्वाद द्यायचा, उलट तुझ्या आशीर्वादाने माझा आश्रम बरा चाललाय, तुला काय आशीर्वाद द्यायचा, तुझ्यामुळे तुमचेनी बरा दिसत असेल, मी काय आशीर्वाद देणार. नाही, मी पाया पडलोय, आशीर्वाद दिला पाहिजे. अरे यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंत, तुझ्याकडे सगळंच आहे, मी काय तुला देणार. नाही, मी पाया पडलो, दिला पाहिजे. शेवटी सांदीपानी ऋषींनी सांगितलं, एक काम कर कृष्णा, तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने माग, मी हो म्हणतो, तू माग, कारण तुझ्याकडे काय उणीवा हे मला माहित नाही. तुला काय पाहिजे तू तुझ्या तोंडाने माग, मी आपलं तथा असतो, हो म्हणतो. म्हटलं झालं, हो म्हणतो. भगवंतांनी विचारलं, गुरुजी मी मागेल ते द्याल. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, द्यायचं ठरलंच नाही, उगं हो म्हणायचं. तुला देणं इतकं माझी कुठली जोडी मोठी आहे म्हटले, मी बघतो हो म्हणणार. असं
मग ऐका ऐका काय आशीर्वाद मागितला. भगवान संदीपानी ऋषींच्या पाया पडतात, दोन्ही हात जोडतात आणि सांगतात, गुरुजी मला आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या, मातृहस्तेन भोजनम. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं भोजन करावं, एवढाच आशीर्वाद मला द्या. वात्सल्य प्रेम म्हणा. माझा पहिला मुद्दा संपला. मला 3 सांगायचे. वात्सल्य प्रेम एक. आता दुसरं सख्य प्रेम. सख्य प्रेम या शब्दाचा अर्थ आहे 2 मित्रांमध्ये असलेलं प्रेम. आता ज्ञानोबारायांनी अर्जुनाच्या संबंधाने एक ओवी फार गोड दिलेली आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. ज्ञानोबाराय बोलतात, अरे अर्जुना तू कोण आहे? मैत्रीची चितकळा आहे. या दोघांमध्ये असलेलं मित्रामध्ये असलेलं जे प्रेम आहे ना, याला सख्य प्रेम म्हणा. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघात जे असलेलं प्रेम आहे याला काय म्हणा? सख्य प्रेम म्हणा. अशी काही मैत्रीची उदाहरणं आहेत, किती अगाध अशा पद्धतीचे आहेत. त्या मैत्रीच्या उदाहरणामध्ये कधीही बाधा येणार नाही. जरा पुढे बोलू. मैत्रीची उदाहरणं म्हटले की ही नावं घेतल्याशिवाय अलीकडल्या काळात पर्यायच उरला नाही. इतकी अवस्था मैत्रीची बिकट आहे. विठ्ठल त्यामुळे मित्र कोणाला म्हणावं हे फार अवघड आहे. आणि अलीकडल्या काळात काही मंडळींनी एक वाक्य असतं गमतीचं आणलंय, राजकारणात कोणीच कोणाचा कधी मित्र नसतो, कधी शत्रू. कुठून आणले कोणाच ठाऊक. त्यामुळे आम्हालाही कळेल ना मैत्री कोणाची करायची, शत्रुत्व कोणाचं करायचं, कळत नाही काय चाललंय हे. पण मैत्री हा शब्द टिकून ठेवला असेल तर तो फक्त अध्यात्माने टिकून ठेवला, तो फक्त संस्कृतीने टिकून ठेवला. या दृष्टीने थोडासा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की मित्र म्हणजे सख्य प्रेम काय असतं. हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवा. मला सगळ्यात महत्वाचा 3रा मुद्दा आहे निष्काम प्रेम. निष्काम प्रेम या शब्दाचा अर्थ आहे काहीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम, याला निष्काम प्रेम म्हणा. नारदवृत्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात प्रमाण असा आहे, सूत्र असं आहे, सा न कामयमाना निरोध रूपत्वात. आणि याला तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असं, काही मागायचं नाही. निष्काम प्रेम. तुम्ही सेना महाराजांचं चरित्र वाचलंय का? तुम्ही भक्तिविजय वाचा आणि त्याच्यात सेना महाराजांचं चरित्र किती गोड आहे पहा. न्हावी समाजाचे हे वारकरी संप्रदायाचं असं वैशिष्ट्य आहे की सर्व समाजामध्ये संत निर्माण झाले महाराज. न्हावी समाजाचे सेना महाराज पंढरपूरला आले, वारीला आले, चंद्रभागेचं स्नान केलं. प्रदक्षिणा करताना एका कोपऱ्यामध्ये एक दगड पडलेला त्यांनी पाहिल्याबरोबर त्या दगडावर त्यांची नजर गेली. आता हे न्हावी समाजाचे असल्यामुळे त्यांना वाटलं की वस्त्रा लावायला चांगलं आहे. पूर्वीच्या काळात ती दगड असायची, वस्त्रा धार करण्याकरता दगड असायचा. जुना काळ आठवतोय का बघा. हे बरं आहे म्हणून त्यांनी ती दगड उचलला, पिशवीमध्ये आपल्या झोळीमध्ये टाकला, दर्शन घेतलं, माघारी गेले. वारी झाल्यानंतर देवाने रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी कोण कोण वारीला आलं होतं? रुक्मिणी मातेने सांगितलं, अलीकडल्या काळात गर्दी फार होऊ लागली आहे म्हणून मी यादीच केली. अलीकडे कळत नाही कोण कोण वारीला आलं. बरं वारीची गंमत आता अशी झाली आहे, आता सोलापूरची वारी आत्ताच झाली. मी सोलापूरचीच म्हणतो कारण माघ वारी म्हणजे सोलापूरचीच आहे अशी झाली. आत्ताच झाली माघ वारी. आपल्याला माहित आता हे शासनाने अशा गमती करून ठेवल्या जे 65 एकरमध्ये आपल्याला उतरायला दिल्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळेला असं घडतं. मी म्हटलं एकाला, का हो तुम्ही वारीला आला नाही? मला त्यांनीच सांगितलं, तुम्ही कुठं होता? मलाच म्हटलं मी वाळवंटात होतो ना, तिथं पुंडलिकाच्या जवळ आमचा फड असतो, तिथं फडावरच होतो. असा तर गोळ झाला ना, मी 65 एकरात होतो. हे बघा, हे झाल्यामुळे फार गोंधळ झालाय. मी पुढल्या वर्षी 65 एकरमध्ये थांबलो, ते वारीला काही दिसलंच नाही. मी म्हटलं अहो तुम्ही वारीला आला नाही? ते म्हणले तुम्ही कुठं होता? म्हटलं 65 एकरमध्ये होतो ना. तो तर गोळ झाला, मी वाळवंटात होतो. हे बघा, खोटं बोलायला चांगली जागाच करून दिली आहे जणू काही. असे काही कधी कधी होतं. देवाने सांगितलं कोण कोण वारीला आलं. रुक्मिणी मातेने सांगितली, यादी केली आणि त्या यादीमध्ये वाचायला नावं सुरुवात केली. सेना महाराजांचं नाव वाचलं. देवाने सांगितलं थांब, तो काही वारीला आला होता का? म्हणले मग तो दगड घेऊन जायला आलता, तो काही वारीला आलता का? देवाला पंढरपुरातला दगड घेऊन गेलेलं चाललं नाही. नीट ऐका, ही बातमी सेना महाराजांना कळाली. सेना महाराजांना वाटायला लागलं मी पंढरपुरातून काय घेऊन आलो? दगड. देवाला चाललं नाही. सेना महाराजांनी विचार केला, कशामुळे दगड घेऊन आलो? माझ्या गावात काही दगड कमी आहेत का? उगा दुसरी कडली मागवायची, दुसरी कडली आणायची. सेना महाराजांना वाटलं अरे चुकलं आपलं. पुढल्या वारीला गेल्यानंतर ज्या कोपऱ्यातून दगड उचलला होता त्या कोपऱ्यात नेऊन टाकला.
दर्शन घेतलं, माघारी गेली. पुन्हा देवाने विचारलं रुक्मिणी कोण कोण वारीला आलं होतं. पुन्हा यादी वाचली, पुन्हा सेना महाराजांचं नाव. देवाने सांगितलं रुक्मिणी तो सेना वारीला आला नव्हता, गेल्या वारीला घेऊन गेलेला दगड कोच करायला आलता, तिच्या वारीला आलता. सेना महाराजांनी उचलून नेलेला दगड सुद्धा देवाला चालला नाही. मला असं वाटतं आपलं बरं आहे, देव आपल्या पिशव्या तपासत नाही. आता आपण माघवारीला येताना काय काय घेऊन आला आपल्या सोलापूरकरांनाच नाही, बरोबर. म्हणून निष्काम प्रेम जिथं आहे त्याला वैष्णव म्हणा. आणि असा वैष्णव अवघी देवावरी माया. विठाला वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि मग तुकाराम महाराज सांगतात याच्याशिवाय या वैष्णवाच्या जीवनामध्ये कशालाही प्रामाण्यता नाही. अभंगाचं दुसरं अनेक प्रमाण देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. विठाला विचार करताना पहिल्या चरणाचा विचार करून आलो. तीनही चरण फक्त लावून देतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया वैष्णव तो जया. पहिला विषय संपला. दुसरा मुद्दा असा सांगतात नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. यांच्या जीवनामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीला प्रामाण्यता नाही. कोणकोणत्या? तन धन आणि जन या तीन गोष्टीमध्ये माणूस अडकतो. तनामध्ये अडकतो, धनामध्ये अडकतो किंवा जनामध्ये अडकतो. पण वैष्णव कुणाला म्हणायचं? या तनाला धनाला आणि जनाला ज्यांनी तृणा समान मानलं त्याला वैष्णव म्हणा. तन धन जन केले तृणाही समान. महाराजांचे शब्द आहेत. तन केले तृणा समान, धन केले तृणा समान आणि जन केले तृणा समान. तृण या शब्दाचा अर्थ काय? गवत. तण म्हणजे शरीर, गवताप्रमाणे सम केलं म्हणजे काय? आसक्ती राहिली नाही, किंमत राहिली नाही. आता शरीराला काही किंमत राहिली नाही. देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आता देहाबद्दल काही ममत्व राहिलं नाही. कोणी चांगलं म्हणलं काय आणि कोणी वाईट म्हणलं काय. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी धन व्हावं अशी स्थिती झालेली आहे. याला म्हणा तन केली तृणा समान. दुसरा मुद्दा सांगितला धन केले तृणा समान. आता पैशालाही काही किंमत राहिली नाही, कारण द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग
म्हणून या संघ खोटा त्याचा, अशी स्थिती ज्यांची आहे त्यांना म्हणा वैष्णव. आणि तिसरा मुद्दा सांगितला, जनाबद्दलही आता काही किंमत राहिली नाही. का? कारण ऐसा हा लौकिक कदा राखविना. तो का म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन, भक्ती करा. कसंही वागलं तर लोक नावच ठेवतात, परमार्थ केला तरी लोक नावं ठेवतात, आणि नाही केला तरी लोक नावं ठेवतात. मग या सगळ्या जनाच्या म्हणण्याचा विचार बाजूला ठेवा. आपलं मन काय म्हणतं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. या स्थितीमध्ये या महाराज सांगतात, तन धन जन केली तृणा समान. तन धन तृण जन, अशी स्थिती ज्यांची आहे त्यांना वैष्णव म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. अवघी देवावरी माया वैष्णव तो जया. तन धन तृण जन वैष्णव तो जया. आणखीन एक विचार सांगितलाय महाराज सांगतात, पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. तिसऱ्या चरणातली भाषा. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे टाळावर प्रमाण देण्याच्या ऐवजी मी सरळ देतोय, माझ्याकडे वेळ थोडी कमी आहे. पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. या तिसऱ्या प्रमाणाचा अर्थ असा होतो, मरणासन्न अवस्था झाली तरी नियमापासून जो बाजूला होत नाही त्याला म्हणा वैष्णव. बारीक आहे का? नियमापासून जो बाजूला होत नाही. पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, माऊली निघाल्यानंतर जी पताका खांद्यावर घेतली जाते ती माऊलींची आरती झाल्याशिवाय पताका खाली ठेवली जात नाही. याला पडता जड भारी नियमा न टळे निर्धारी. आपल्या नियमापासून कसलंही बाजूला व्हायचं नाही, हे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रीद घेतलं त्यांना वैष्णव म्हणा. आपण सगळी भाग्यवान आहात. म्हणजे मी बाबांना जे पाहिलं, साता बाबांना मी जे पाहिलं, आम्ही दादांबरोबर लहानपणी अनेक आपल्या उत्सवामध्ये अनेक वेळेला दादांची कीर्तन. आता मसले चौधरीचं नाव घ्यावंच लागेल. वडगावला पूर्वीच्या काळामध्ये बाबा यायचे तेव्हा आम्ही पाहिलं तर त्रिकाळ हरिपाठ आणि अखंड रामकृष्ण हरी जप. तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या महात्म्यांनी पडता जड भारी नियमा नटळे निर्धारी. जुनी मंडळी अशी महाराज, नियमापासून बाजूला कधी व्हायचं नाही. रामायणातलं एक उदाहरण देतो. रामायणामध्ये राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये एक 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 योद्धे रावणाकडले मेले गेले. रावण एके दिवशी डोक्याला हात लावून बसला. म्हणजे काय करायचं, आपल्याकडले एक 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 योद्धे मेले, काय करायचं कसं म्हटले आपण. तेवढ्यात रावणाच्या लक्षात आलं, एक योद्धा आपल्याकडे आहे झोपलाय म्हटले. कुंभकर्ण उठवा. त्याला उठवलं. उठा, युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण म्हणत नाही का कीर्तन झाले आता उठा. आपल्याला बी उठवावं लागतं. जसं त्या कुंभकर्णाला उठवलं युद्ध समाप्तीच्या वेळेला, तसं बऱ्याच वेळेला आपल्याला उठवावं लागतं. उठा. तेव्हा झालं काय बरं, आम्हालाच म्हणतात महाराज तुमच्या कीर्तनात चांगला डोळा लागला. आम्हालाच म्हणतात. आम्हाला कळलं आमचं कीर्तन तुमच्या झोपण्या करताय का कीर्तना करताय. मग नामदेव यांचे शब्द आठवतात, कीर्तनी बैसता निद्रे ना कविले, असे शब्द येतात महाराज. झालं, उठव. तोडला का? त्याला काही माहित नाही. मग त्याला सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर रावणाच्या पुढे घेऊन आले. रावणाने सांगितलं कुंभकर्णाला, तुला आतमध्ये प्रवेश करावा लागेल युद्धामध्ये. झालं, कुंभकर्ण आतमध्ये. आता ते कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद इतका गोड आहे. भावार्थ रामायणाचं तुम्ही काढून पाहिलं तर मी एक सांगू तुम्हाला वाक्य, ऐका. आपण कुंभकर्ण हा आळशी आहे, झोपाळू आहे असं ऐकतो, पण कुंभकर्ण हा तत्वज्ञानाचा किती अभ्यासक आहे हे भावार्थ रामायणातला कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद ऐकला की कळतं किती अभ्यासक. एकच बाजू आपल्याला माहित असते, दुसरी माहित नाही, कधीतरी वाचून घ्या. पण ठीक आहे, रावणाच्या सांगण्यामुळे तो आतमध्ये गेला, युद्ध करायला लागला. ऐका, बारीक ऐका. युद्ध करताना एक गंधमादन नावाचं वानर त्याच्या हाताला लागलं आणि मग कुंभकर्णाने त्या वानराला असं दाबलं. दाबल्याबरोबर त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकाट्या बाहेर यायला लागल्या. रक्त येत असलेलं बघितल्याबरोबर कुंभकर्णालाच वाईट वाटलं. कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं, एक काम कर. म्हणजे काय? तुझ्या अंगातून रक्ताच्या चिळकाट्या बाहेर येत आहेत हे बघून मला वाईट वाटायला लागले. मी तुला जिवंत सोडतो, फक्त एक काम कर. म्हटले काय? काही नाही, रावणाचा जय जयकार एवढं म्हण. कोण म्हणताय? कुंभकर्ण. कोणाला म्हणताय? वानराला, त्या गंधमादन नावाच्या वानराला. फक्त एकच, रावणाचा जय जयकार, मी रावणाचा एवढंच म्हण. तू मी रावणाचा असं म्हटलं मी तुला जिवंत सोडतो.
त्या वानराने जे उत्तर दिलं ते नीट ऐका. त्या वानराने सांगितलं कुंभकर्णा मी रावणाचा असं म्हटलं की तू जिवंत सोडणार ना. मग नीट ऐक. मी रावणाचा असं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. फक्त ही गोष्ट त्या काळातल्या वानरांना कळत होती. एवढंच सांगायचं मला त्याच्यापुढचं बोलायचं. आता पुढचा संपला विषय. मरणासन्न अवस्था. माझा मुद्दा फक्त लक्षात घ्या. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण घेतलेलं व्रत सोडायचं नाही असा पण ज्यांनी केलेला आहे तुकाराम महाराज सांगतात त्यांना वैष्णव. भारी नेमा नटळे निर्धारी किती गोष्टी झाल्या. 3 पहिल्या चरणामध्ये सांगितलं अवघी देवावरी माया वैष्णवतो जया. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तन धन तृण जन वैष्णवतो जया. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी वैष्णवतो जया. आता शेवटचा मुद्दा सांगतो. महाराज सांगतात कोणाला वैष्णव म्हणा ज्याला कसलंही जातीचं म्हणजे यातीचं बंधन राहत नाही. अभंगाचं शेवट होका तयाची भलती. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वैष्णव शब्दाचा विचार करताना तुकाराम महाराज सांगतात ज्यांना कसलंही यातीचं म्हणजे जातीचं बंधन राहत नाही त्यांना खऱ्या अर्थाने वैष्णव म्हटलं जातं. कारण वैष्णव शब्दाचा विचार काळावर अवलंबून नाही. वैष्णव शब्दाचा विचार देशावर अवलंबून नाही. वैष्णव शब्दाचा विचार जातीवर अवलंबून नाही. वैष्णव शब्दाचा विचार वयावर अवलंबून नाही. कारण वय जात काल आणि देश या सगळ्यांच्या पलीकडे जे असतात ते वैष्णव असतात. त्यांना वारकरी म्हटलं जातं. त्यांना संत म्हटलं जातं. ही बंधनं त्यांच्याकडे कधी राहत नाहीत. कोणत्याही जातीमध्ये संत असोत, कोणत्याही कालामध्ये संत असोत आणि कोणत्या देशामध्ये संत असोत त्यांचा अधिकार मात्र एकच आहे. जो ज्ञानोबारायांचा अधिकार तोच आमच्या गोरोबा काकांचा अधिकार, तोच आमचा सावतामाळी महाराजांचा अधिकार, तोच आमच्या चोखोबारांचा अधिकार. जो जनाबाईचा अधिकार तोच आमच्या मुक्ताबाईचा अधिकार, तोच आमच्या गोरोबा काकांचा अधिकार, तोच आमच्या माणकोजी बुद्धे महाराजांचा अधिकार. त्यामुळे संतांमध्ये अधिकाराचा विचार केला तर ते अधिकाराच्या दृष्टीने एकच आहेत. कालावधी भिन्न असेल, देश भिन्न असेल, जात भिन्न असेल, वय भिन्न असेल, पण सामर्थ्य मात्र एकच असतं. अधिकार एकच असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या चांगदेव 65च्या 65 ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला, पण समजावून सांगितल्या मुक्ताबाईंनी चांगदेवाला. ऐका, लिहिल्या ज्ञानोबारायांनी आणि समजावून सांगितल्या मुक्ताबाईंनी. याचा अर्थ लिहिणाऱ्याचा जो अधिकार तो समजावून देणाऱ्याचा अधिकार. म्हणजे जो ज्ञानोबारायांचा अधिकार
तोच मुक्ताबाईचा अधिकार आणि तो अन्य सगळ्या संतांचा अधिकार. या दृष्टीने यांच्या कसल्याही यातीचं बंधन राहत नाही. ते वैष्णव आहे. तो का म्हणे याती होका तयाची भरती वैष्णवतो जया. म्हणून या अभंगाचा विचार करताना 4 महत्वाची लक्षणं झाली आतापर्यंत. अवघी देवावरी माया वैष्णवतो जया. तन धन तृण जन वैष्णवतो जया. नेमा नटळे निर्धारी वैष्णवतो जया. आणि याती होका तयाची भलती वैष्णवतो जया. हे सोडवताना आणखीन एका पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. ऐका. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण. वैष्णवतो जया त्याच्या जीवनात अवघी देवावरी माया याच्याशिवाय नाही अनिक प्रमाण. इथपर्यंत. आता दुसरं सांगतो. वैष्णवतो जया तन धन तृण जन नाही अनिक प्रमाण. 2. आता तिसरं सांगतो. वैष्णवतो जया नेमा नटळे निर्धारी नाही अनिक प्रमाण वैष्णवतो जया. आणि 4थं लक्षण. वैष्णवतो जया याती होका तयाची भरती नाही अनिक प्रमाण. या दृष्टीने जर विचार केला की नाही अनिक प्रमाण 4ही चरणाला लाभता येण्यासारखं आहे. अवघी देवावरी माया याच्याशिवाय नाही अनिक प्रमाण वैष्णवतो जया. तन धन तृण जन नाही अनिक प्रमाण वैष्णवतो जया. नेमा नटळे निर्धारी नाही अनिक प्रमाण वैष्णवतो जया. आणि याती होका तयाची भरती नाही अनिक प्रमाण वैष्णवतो जया. असाही आपल्याला अभंगाचा विचार करता येईल. थोडक्यात काय वैष्णव कुणाला म्हणायचं हे अभंगातून सांगितलंय. भगवंताची आयुष्यभर करत असलेली अंतःकरणातून सेवा त्यांनाच म्हणा वैष्णव. ज्ञानेश्वर वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. आज आपल्या या सोलापूर नगरीमध्ये निराळी वस्तीमध्ये हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. परमादरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शिंदे यांचा अमृत महोत्सव तथा आपल्या भागाचेच एक वैभव राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना सुद्धा अध्यात्माची अंतःकरणामध्ये नितांत आवड असणारे आदरणीय श्रद्धेय मनोहरभाऊ सपाटे यांच्या 74व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा त्रिदिनी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर दत्तात्रय महाराजांनाही मी अनेक वर्ष झालं पाहतोय आणि बहुंना तर मी अगदी लहानपणापासून पाहतोय. हे दोन्ही व्यक्तिमत्व त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असलेली व्यक्तिमत्व. म्हणजे महाराजांनी ही वारकरी संप्रदायाची खूप अंतःकरणातून सेवा या ठिकाणी केली आणि बहुनीही राजकारणात राहून सुद्धा समाजाची सेवा करण्याचं ब्रीद गेल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अखंड सांभाळलेलं आहे. मला आश्चर्याचं वाटतं. हे मागे मी बऱ्याचदा बहुंना राजकीय व्यासपीठावर भेटलो, परंतु बाबांच्या पुण्यतिथीचा सावताबाबांच्या पुण्यतिथीचा जो पहिला उत्सव इथं झाला आणि माझ्या कीर्तनाला भाऊ स्वतः पुढं होते. मला आश्चर्य वाटलं की अनेकदा स्टेजवर राजकीय स्टेजवर बघितलं आणि ते व्यक्तिमत्व कीर्तनाला येऊन ऐकायला बसतंय. मला कधी कधी भाऊ माझ्या मनात शंकाच येते की खरंच तुम्ही राजकारणी आहात का. खरंच मनामध्ये कधी शंका येते. कारण तुम्ही अनेक वेळेला म्हणजे बाबांचं कार्य तर तुम्हीच पुढे घेऊन निघालेला आहात. एक फार मोठा आधारवड आमच्या या सगळ्या संप्रदायाला एकंदरीत सोलापूरमधल्या वारकरी संप्रदायाचं एक आधारवड म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. कारण कोणताही वारकऱ्याचा प्रश्न असला बहुंना फोन केला की त्याच्यातून मार्ग या ठिकाणी निघत राहतो. त्यामुळे त्यांचा क्षेत्र जरी राजकीय सामाजिक असलं तरी त्यांची वृत्ती मात्र पारमार्थिक आहे आणि म्हणून दोघांचा मिळून वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे. हे फार महत्वाचं आहे ना. कारण क्षेत्र कोणतं आहे याला महत्व नाही, आपली वृत्ती काय आहे याला महत्व आहे. वृत्ती मात्र पारमार्थिक आहे. थोडं नाही तरी मन काय आहे हेच बघितलं जात. एकाला मी म्हटलं का तुमची शेजारी फारच मोठा बंगला बांधलाय, गाड्या घोडे तुमच्या शेजाऱ्याकडे बरंच आहे. त्या शेजाऱ्याने त्याच्या शेजाऱ्याने एका वाक्यात सांगितलं महाराज सगळं खोटं खरं आहे पण मन कुठं चांगलं आहे. हे बघा एका वाक्यात विषय संपून टाकतात. आपला बायोडाटा 7-12 आपला एकाच वाक्यात आहे. त्यामुळे मग मी अनेक वेळेला सांगत असतो मला थोडं अवांतर वाचनाची सवय.
गुरुदेव रानडेंच्या एका पुस्तकामध्ये एक वाक्य आहे. त्यांनी असं सांगितलंय, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा असं म्हटलंय. म्हणजे डॉक्टर चांगल्या मनाचा असावा असं त्यांनी लिहिलंय. गुरुदेव रानडे म्हणजे फार मोठी व्यक्तिमत्व होऊन गेले. इथं निंबाळला त्यांचा खूप मोठा आश्रम आहे. फडकुले सर त्यांच्याकडे अनेकदा जात असत किंवा कुंटे जात असत, हे सगळ्यांची. आणि आपल्या सोलापूरला त्यांची अनेक लोकांकडे परंपरा आहे. त्यांनी वाक्य लिहिलंय, वैद्य चांगल्या मनाचा असावा. आणि आता हे 100 वर्षापूर्वी लिहिलेलं वाक्य आहे, पण भाऊ मला खरंच अलीकडल्या काळात वाटायला लागले, खरंच डॉक्टर चांगल्या मनाचा असावा आता म्हणायची वेळ आहे. अलीकडे फार कठीण परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रात आहे. पण मी या वाक्याला थोडं वाढवतो. मला असं वाटतं की वैद्य चांगल्या मनाचा असावा एवढंच का, खरं तर आजची परिस्थिती अशी आहे, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा अशी म्हणायची वेळ आहे. आता तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा. गुरुवरे दादा इथं आहेत उपस्थित. आमचे वडील एक आम्हाला वाक्य सांगत असतात. दादा आम्हाला असं सांगत असतात, पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आत्ताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं पण संस्कार राहिले. ते वाक्य असं सांगत असतात, भाऊ शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा उत्सवांची गरज आहे. शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आता मला असं वाटतं, डॉक्टर चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा. माझ्याकडे बघू नका, मी सोडून दिली. वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आमच्याकडे कोर्टामध्ये वकिलीचं एक उदाहरण दिलं जातं. एका बाप असलेल्या वकिलाने आपल्या मुलाला वकील केलं आणि मुलगा कोर्टात जायला लागलाय. म्हटलं की बापाने थांबवलं. एके दिवशी मुलगा कोर्टातून आला, पेढे घेऊन आला, वडिलांना द्यायला लागला. वडिलांनी विचारलं का? म्हटले काही नाही, जी केस तुम्ही 25 वर्ष जिंकू शकला नाही ती मी 2 महिन्यात तिचा निकाल लावला, घ्या पेढे. वडिलांनी काठी घेतली, त्याच्या मागे लागले. तो म्हटलं मी 2 महिन्यात जिंकलं, काठी घेऊन. म्हणजे 25 वर्ष जिंकला नाही म्हणजे काय? हा बंगला कुठल्या केसवरचा आहे? उदाहरण संपलं. ती गाडी कुठल्या केसवरची आहे? अशी परिस्थिती आमच्याकडे आहे. त्यामुळे वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा, इंजिनियर सुद्धा चांगल्या मनाचा असावा असं म्हटलंय. आदरणीय पाचकवडे साहेब इथं उपस्थित आहे. खरं तर वारकरी त्यांचे वडील तात्या वारकरी संप्रदायाचे मोठी पाईक. आणि ते पाचकवडे साहेबांचं नाव सोलापूर आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे. तेही चांगल्या मनाने किती कामं करतात याची मला चांगली खात्री आहे. त्यामुळे पण अलीकडल्या काळामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला विचित्र परिस्थिती दिसून येते. आणि म्हणून शास्त्र सांगतं, इंजिनियर चांगल्या मनाचा असावा, वकील चांगल्या मनाचा असावा, डॉक्टर चांगल्या मनाचा असावा, वकील शिक्षक चांगल्या मनाचा असावा, राजकारणी सुद्धा चांगल्या मनाचा असावा. नाही भाऊ तुम्ही आहातच, फक्त मी लोकांना सांगायला लागलं. आता एवढं काय सांगू भाऊ, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असावा. माझ्याकडे पण घेतो, मी कोणाला सोडत नाही माझ्या असं. त्यामुळे हे चांगलं मन जर शोधायचं असेल तर अशा उत्सवामध्ये जावं लागेल, अशा सांप्रदायिक वातावरणामध्ये यावं लागेल, तर आपल्याला चांगलं मन शोधायला मिळतं. अशा चांगल्या मनाची ही व्यक्तिमत्व आज आदरणीय दत्तात्रय महाराज आणि बहुमच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी त्रिदिनी उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर मी महाराजांना आणि बहुंना काय शुभेच्छा देणार, माझं वय माझा अनुभव खूप कमी आहे, परंतु आपण केलेलं जे कार्य आहे ते अत्यंत डोंगरा एवढं कार्य आहे. कारण सोलापूरला मी अनेक वेळेला येतो, अनेक वारकरी संप्रदायाची इथे मंडळी आहे, या सगळ्यांकडून अनेक वेळेला आपल्या ख्याती मुखातून आपण ऐकतो आहोत. मला आपल्या दोघांबद्दल बोलताना मला फक्त एकच सांगायचं आहे की या दोघांमधली काय साम्यता आहे आणि काय फरक आहे हे सगळं सांगण्यामध्ये मला वेळ कमी आहे. फक्त एक सांगेल, सावता बाबांचा आशीर्वाद या दोघांवर आहे, म्हणून या दोघांचा उत्सव एकत्रित होतो. गोष्ट खरी आहे. आणि म्हणून या दोघांनाही पांडुरंगाने ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करेल की उदंड अशा पद्धतीचं आयुष्य, आरोग्य उत्तम अशा पद्धतीचं लाभावं. आणि यांचा जो काही आज 75 या ठिकाणी होते आहे, पुढं शताब्दीचा उत्सव असेल, पुढं अन्य उत्सव असतील, हे उत्सव करण्याचं भाग्य दत्तात्रय महाराज तुमच्या मुलांना, विशेष करून जावयांना, जावई इथं बसलेले आहेत, या सगळ्यांनी म्हणून हा खरं तर उत्सव या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या मुली असतील, त्यांची मुलं असतील, त्यांचे जावई असतील, त्यांचे अन्य नातेवाईक असतील आणि संप्रदायावर प्रेम करणारी ही सगळी त्यांची अगदी माझी जातीचे मजब भेटो कोणी अशी वारकरी मंडळी असतील, या सर्वांकडून आपल्याला अंतःकरणपूर्वक दोघांनाही शुभेच्छा देतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या माणकोजी बुद्धे महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. एकदा महाराजांचं भजन अंतःकरणपूर्वक आपण करूया आणि मग शेवटचा 2-5 मिनिटांमध्ये समारोप या ठिकाणी होईल. माणकोजी बोध
भरती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन असो पुनश्च एकदा सेवा भगवत चरणी समर्पित करतो। आत्ताच आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय सुधाकर महाराज इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी खरं तर मगाशी दत्तात्रय महाराज तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इतके सगळे महाराज एकत्रित ही तुमची शक्ती आहे महाराज, तुम्ही केलेली संप्रदायाची सेवा आहे। महाराज इथं आहेत, बापू इथं आहेत, दादा इथं आहेत, मी इथं आहे, म्हणजे प्रत्येक घरातली 2-2 माणसं हजर आहेत, एक माणसं भेटेनात लोकांना। इथं बापू आणि महाराजही आहेत आणि दादा आणि मीही आहे, त्या अन्य अनेक सगळेजण इथं मंडळी आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा भाऊ आपल्यालाही अंतःकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो, कारण आपण साहेब खूप मोठं आपलंही कार्य आहे आणि महाराजांचंही कार्य आहे। त्यामुळे सपाटे साहेबांना आणि दत्तात्रय महाराजांना अंतःकरण शुभेच्छा देतो। शेवटची चाल म्हणायची आहे ना पाटील? हां, पण धावती म्हणा पाटील शेतू फार कमी तुका मने याद
नाही आली नाही आली
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। यानंतर अनंत बापू इंगळे महाराज यांचा सत्कार या ठिकाणी सपाटे साहेबांच्या हस्ते होत आहे, तरी बापूंनी सत्कार या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करतो। त्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचा सत्कार या ठिकाणी सपाटे साहेब यांच्या हस्ते होत आहे, तरी महाराजांना विनंती आहे सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। यानंतर हरिभक्तपरायण नागनाथ पाटील महाराज यांचा सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे। आता यानंतर शेवटचा सत्कार समारंभ आहे। आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री गुरु जयवंत महाराज बोधले बाप्पा यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन सपाटे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। हॅलो, मी ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज शिंदे महाराज यांचा हा सोहळा संपन्न होतोय। त्यांचा शतायुषी सोहळा सुद्धा आपण सर्वांनी पाहावा अशा पद्धतीच्या संत व वारकरी आशीर्वादासाठी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून इंगळे परिवार व मुक्ताई मंडळ यांच्या माध्यमातून आदरणीय दत्तात्रय महाराज यांचा सन्मान आदरणीय बापूंनी करावा व जयवंत महाराज आणि आदरणीय सपाटे साहेब हेही सत्काराला उपस्थित राहतील, कारण आदरणीय दत्तात्रय महाराजांनी मंदिरातली पोथी असेल असे सर्व कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहेत। 75ला ते गेलेत असं त्यांच्या वयावरून शरीरावरून वाटत नाही। सपाटे साहेबांचा पण 74वा वाढदिवस आहे, त्यांचाही सन्मान करावा अशी इच्छा आहे, पण त्यांनी उद्या घरी येतो असा शब्द दिलेला आहे। यांना शतायुषी व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबतो। धन्यवाद। हो, उद्याच